मला असं वाटतं की आशावाद हा प्रत्येकाला असलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही संघर्ष स्वतःही करत नाही आणि इतरांना संघर्षाला प्रवृत्त करत नाही. त्यामुळे नेत्याने असं बुश करायचं असतं. परंतु अटलजींचं सरकार 24 पक्षांना बरोबर घेऊन होतं. त्या 24 पक्षांना बरोबर घेऊनसुद्धा ते पूर्ण 4.5 वर्ष टिकलं आणि अतिशय व्यवस्थित चाललं. शेवटचे 6 महिनेसुद्धा स्वर्गीय अटलजींना असं वाटलं की थोडं आपण 6 महिने आधी निवडणुका घ्याव्यात. त्या घेतल्या आणि अंदाज चुकला, पण 4.5 वर्षात कुठेच प्रॉब्लेम आला नाही. आता जे एकनाथजी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा जो एक पार्ट झाला, म्हणजे जो प्रसंग घडला, त्यानंतर तर रोजच चालू होतं. पवारसाहेब म्हणायचे, उद्धवजी म्हणायचे, आमचे नानाभाऊ पटोले म्हणायचे, आत्ता पडणार, उद्या पडणार, आत्ता पडणार, उद्या पडणार, 3 बाहेर 4 बाहेर. काहीच फरक पडला नाही. झाला आता विधानसभा ही 3 महिन्यावर आली. आणि त्यामुळे असं काही नसतं की त्यांनी म्हटल्यामुळे काही होणार आहे. आणि मोदीजींचं नेतृत्व इतकं आश्वासक नेतृत्व आहे. मुळात त्यांना कमी जागा मिळाल्या, त्यामुळे संपूर्ण जग हळहळलं आहे. आणि बरोबरचे सहकारी पक्षसुद्धा आत्ता गेल्या 4 दिवसात काही कमी प्रयत्न झाले का तुम्हाला हे करू आणि ते करू, पण दे आर फर्म आणि त्यामुळे अडचणीला असं वाटतं. गेले 3-4 दिवस मी खूपच प्रवासात आहे, त्यामुळे ते काय म्हटले ते जरा नीट पाहतो. परंतु मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला म्हणतो आपण एक आणि त्याचा अर्थ वेगळा लावला जातो, असंही असेल. मोहनजी आमचे सर्वांचे काही म्हणूया आपण पालक आहेत. आणि त्यामुळे घरामध्ये समजा एखादी गोष्ट घडली तर त्यांचा अधिकारच असतो की त्याने म्हणणं की बाबा, म्हणजे सगळं घर जर गुढीगुढी चाललं, काही झालं तरी वा उत्तम 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 उत्तम, तर त्याला काही नॅचरलनेस म्हणता येत नाही. अशा पालक भूमिकेतून त्यांनी असं काही म्हटलं असेल तो त्यांचा अधिकारी आहे. आणि भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय स्तरावर आणि राज्य स्तरावर हे जे घडलं आहे त्याचं विश्लेषण करणारच आहे. म्हणजे आम्ही महाराष्ट्र म्हणून तर अगदी व्हेरी नेक्स्ट डे बसलो आणि त्या विश्लेषणातून जे समोर येईल ते आम्ही नीट करणारे असल्यामुळेच 2 वरून आम्ही इथपर्यंत आलो ना. आता 2 नंतरच मेलो असतो. त्यामुळे 84 साली 2 ते 2014 साली 282, 19 साली 303, आता थोडे मागे. आणि त्यामुळे मागे एक गेलो याचा अर्थ संपलं असं नाही. कारण म्हणजे आत्ता एवढा वेळ नाही तुम्हालाही मला, परंतु स्टॅटिस्टिक असं सांगतं की एका वेळेला हा थोडासा फटका बसत असताना पहिल्यांदाच ओरिसामध्ये सरकार आलं आणि ते पूर्ण मेजॉरिटी झालं. हे सगळं घडत असताना अरुणाचलमध्ये दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा आलं. ते मेजॉरिटी नाही, 2/3 3/4 नाही, ते डायरेक्ट 90% 10% वाला आलं. त्याच वेळेला सहयोगी पक्षाचं 5 वर्षाच्या गॅपनंतर चंद्रबाबू नायडूंचं आंध्रमध्ये सरकार आलं. आता 3 सरकार आणि ती तिन्ही, अरुणाचल छोटं आहे पण दोन्ही सरकारही सॉलिड मोठी आहेत, खूप देशाच्या राजकारणादृष्टीने क्रुशियल आहेत. त्याच्याकडे आपण बघतच नाही. किंवा भारतीय जनता पार्टीला एकट्याला 241 मिळाल्या, तर ह्या सगळ्यांना मिळून हे कुठे एकत्र राहणार आहेत ना, या सगळ्यांना मिळून 231 मिळाल्या. आणि त्यामुळे ग्लास अर्धा रिकामा आहे आणि ग्लास अर्धा भरला आहे, दोन्ही म्हणता येतं. तर आमचा ग्लास अर्धा भरला आहे. म्हणजे आता शुक्रवारी बहुतेक का तर 5 जणांच्या डेट घ्यायच्या असतात, त्यातल्या 2घांच्या मिळाल्या. कामकाज सल्लागार समितीची बैठकीच्या निमित्ताने, कामकाज सल्लागारमध्ये हा विषय नसतो, निमित्ताने आम्ही सगळे भेटतो, त्यावेळेला नक्की याचा विचार करू. परंतु त्याही विषयात मला असं वाटतं की बसून काही गैरसमज आहेत ते नीट केले पाहिजेत. नव्याने काही जसं तर 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं आहे, त्यात काही इम्प्लिमेंटेशनमधल्या अडचणी आहेत असं फील्डमधला मराठा तरुण म्हणतो आहे. काय नेमके आहेत? मग ते 10%चं SEBC सर्टिफिकेट मिळायला अडचण जाते, लगेच मार्ग काढला पाहिजे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनाही माझं आव्हान असं आहे की सरकार तर प्रोॲक्टिव्ह आहे, पण आपणही यातलं जे कळणारे आहेत, तुम्ही कळणारे आहातच, पण दरम्यान तुम्ही नाही येऊ शकत, अशी एक 10 जणांची टीम तयार करा. तर आंदोलनामध्ये ह्या 10पैकी 10 गोष्टी पूर्ण झाल्या की मग मी उठतो असं नाही चालत. 10पैकी 8 पूर्ण झाल्या, 10पैकी 7 पूर्ण झाल्या. आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जर अभ्यासपूर्ण टीम तयार केली तर संपतील असं मला वाटतं. नाही, मला असं वाटतं की तुम्हाला तो टेक्निकल मुद्दा माहिती आहे की प्रफुल्लभाई पटेलांना, कारण
त्यांच्यामध्ये त्यांनी निर्णय करायचा होता. प्रफुल्लभाई पटेलांना मंत्रिपद द्यायचं ठरलं आणि आता एवढे घटक पक्ष बरोबर असल्यामुळे जी पॉलिसी ठरली त्यात त्यांना राज्यमंत्रीपद जात होतं आणि प्रफुल्लभाई पटेल एक काळ कॅबिनेट मिनिस्टर असल्यामुळे ते म्हणाले की अरे हे मला सोयीचं होणार नाही, म्हणजे माझं डिग्रेडेशन होईल. मग असं ठरलं त्यांच्यात आपापसात बसून की आता राज्यमंत्रीपद घेऊन आपला कोटा पूर्ण झाला असं टिक मार्क होण्यापेक्षा आपण थोडं थांबू, कारण हे काय एकाच वेळेला होतं असं नाही ना. केंद्राच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला काही ना काही कारणाने बदल करावे लागतात. दादा एकनाथ शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची काल बैठक झाली. त्यामध्ये असा सुरू होता की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं अंतर्गत सर्वे केल्याचा दावा केला आणि त्या सर्वेच्या आधारावर अनेकांची तिकीटं कापावी लागली आणि त्याचा फटका आपल्याला बसला आहे. तर विधानसभेला असं काही व्हायला नको, जे विद्यमान आहेत आणि ज्या जागा आपण लढलेल्या आहेत त्या लढवल्या गेल्या पाहिजेत, असा एक मतप्रवाह शिंदे गटाच्या एकूणच सगळ्या बैठकीमध्ये काल आले. म्हटलं ना की सगळ्याच पार्ट्या म्हणजे ज्यांना जास्त यश मिळालं असं वाटतं आहे, म्हणजे आता शिवसेनेला भारतीय जनता पार्टीबरोबर युती असताना 23 जागा लढायला मिळाल्या आणि त्यातल्या 18 जागा ते जिंकले. आता त्यांनी सगळ्यात जास्त मेहनत माझं म्हणणं आहे की उद्धवजीने घेतली लोकसभेमध्ये. मला म्हणजे एक मित्र या नात्याने मला मनामध्ये अशी भीती वाटायची, कारण काही ना काही आजारपणं ही सगळ्यांनाच असतात तशी त्यांची पण आहेत, पण ते खूप फिरले, त्यांना 9 मिळाले. आणि खरं म्हणजे 2019ला सरकार कंटिन्यू झालं असतं, म्हणजे युती कंटिन्यू झाली असती, तर ज्यांनी घरलाच जायचं होतं, मध्ये वाटेत थांबायचंच नव्हतं, त्यांच्या मात्र 13 आणि 8 झाल्या. उद्धवजीने पण याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. म्हणजे मी काही त्यांना सल्ला देणारा माणूस नाही, पण त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की काय मिळवलं आपण, हाताशी काय लागलं. म्हणजे एका बाजूने अल्पसंख्याकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका बसला. मला वाटते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्याने खूप चांगलं ट्विट केलं की हा भगवा विजय नाही, हा हिरवा विजय आहे. म्हणजे हे एका बाजूने झालं. दुसऱ्या बाजूने सीटा 18च्या 9 झाल्या. तिसऱ्या बाजूने 2019ला राहिले असते एकत्र तर ही सगळी जी वाताहत झाली ती झाली नसती. त्यामुळे याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने स्वतःचा फायदा अगदी बक्कळ करून घेतला, बक्कळ. याचं विश्लेषण त्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून आपलं जे म्हणणं आहे की शिवसेनेच्या आमदारांमध्ये अशी चर्चा आहे, तर मी काही ती चर्चा ऐकली नाही, परंतु मी म्हटलं ना की लोकसभेच्या धड्यावरून खूप गोष्टी नीट करता येतील. काय प्रश्नामुळे माझी सीट पडलेली आहे, हा पहिला प्रश्न आहे. आणि जरांगेंचं आंदोलन राज्यभर चालू झालेलं आहे, याच्यासाठी आता सरकार काय करणार? नाही, सरकार ह्या विषयामध्ये मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणं, त्यांना काही फॅक्ट समजावून सांगणं हे करणारच आहे, करेल. कांद्याच्या विषयात असं आहे की कांदा हा विषय तसा प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही परिणाम करून गेला. यावेळेला मात्र निर्यातबंदी उठवली होती. निर्यातबंदी उठवल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा सुरू झाला होता, पण तो त्या शेतकऱ्यांपर्यंत काय असतं, मधली जी चेन असते ना ती बऱ्याच वेळेला ठरवते की काय करायचं. पण निर्यातबंदी उठली, कांदा निर्यात करता येतो तर करायचं येत नाही, रोखून ठेवायचा. मग निर्यातबंदी उठली तरी भाव नाही मिळाला, भाव नाही मिळाला की मग भाव नाही मिळाला, अरे निर्यातबंदी उठवली ना बाबा. त्यामुळे एक नक्की आहे की ह्या निवडणुकीमध्ये काही गोष्टीमध्ये लोकांच्या मनामधला प्रश्न संपवण्यात थोडं कमी पडलं. संविधान बदलणं हा विषय त्यातला आहे, मराठा आरक्षण विषय त्यातला आहे, की त्यांना जे वाटतं आहे तर हे नाही आहे बाबा असं करण्यात आम्ही कमी पडलो असू असं मला वाटतं. मनोज जरांगे पाटील नाही, माननीय मोदीजींनी 14ला पंतप्रधान झाल्यापासून देशातल्या लोकांचं स्वास्थ्य जर टिकायचं असेल आणि ते अधिक वर्ष जगण्याकडे जायचे असतील, कारण छोट्या छोट्या आजाराने आतमध्ये पोखरलं जातं, आपल्याला कळत नाही, तर प्रशिक्षित मॅनपॉवर पाहिजे. म्हणून जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज ठरवून, आता असं ॲट रँडम मला आकडेवारी सांगता येणार नाही, पण जवळजवळ ते 14ला पंतप्रधान झाले त्यावेळेचे मेडिकल कॉलेजेस त्यांनी डबल केले, एम्स डबल केले, असं खूप ते इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं. कोविडमध्ये आपल्या सगळ्यांना ते जाणवलं. आणि त्यामुळे त्याच्या ॲडमिशन्स या उत्तम झाल्या पाहिजेत, निपक्षपातीपणे झालं पाहिजेत, त्याच्यामध्ये पेपर लिकेज, रिझल्टमध्ये गडबडी नसाव्यात. पण निर्णय याचा केंद्र करणार आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून मुश्रीफ साहेबांनी तर ओपनली म्हटलं की बाबा तुम्ही पुन्हा परीक्षा घ्या. पुन्हा परीक्षा घेण्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होईल, कारण काही लाख
म्हणणं अपुरं ठरलं, इतकी संख्या बसते. तर ज्याला बरे मार्क्स मिळालेले आहेत आणि मेहनतीने मिळालेले आहेत मग त्यांनी पुन्हा अभ्यास करायचा, भयंकर टेन्शनवाला मामला आहे. पण म्हणून काही जणांना पैशावर जास्त मार्क्स मिळाले त्यांना बऱ्या कॉलेजची ॲडमिशन सोडून द्यायचे का नाही, बदला मार्ग काढायला लागतील, काढतील. कारण मुश्रीफ साहेबांची पण ती ऑथॉरिटी नाही आहे, केंद्राने निर्णय करायला लागेल. आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये तर अक्षरशः शासनाने आता दंडुका घेऊनच बसायला लागेल किंवा आम्ही एवढे पैसे तुम्हाला देतो. प्रायव्हेट मेडिकल कॉलेज कशी उत्तम बघा, ते कराडचं माझ्या अतुल भोसलेचं कॉलेज, विदेशातली पोरं शिकायला येतात. आपल्यासारख्याला गेल्यानंतर असं वाटतं की पुढच्या वेळी मी इथे ॲडमिशन घ्यावं. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते करायला लागेल. नाही, विनोदजी तावडे हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 95ला ते सरचिटणीस झाले, लगेच 4 वर्षांनी मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले, ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झाले. आणि आपण टी व्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे. आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं. खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जात आहेत. ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल. राष्ट्रीय अध्यक्ष पदाची काय हालचाली सुरू आहेत? कारण नाही, हालचाली म्हणजे बदलावं लागणारच ना. जगतजी जेव्हा मंत्री झाले, अर्थात एक खरं आहे की मंत्री आणि अध्यक्ष दोन्ही पदं ठेवतात. मी होतो लोकसभा ते विधानसभा 6 महिने 8 खात्याचा मंत्री होतो आणि अध्यक्ष होतो. तर असा काही नियम नाही. पण नॉर्मली भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षामध्ये खूप माणसं, खूप नेते असल्यामुळे कशाला एक जण 2 कामं करतात असं होतं. त्यामुळे ज्या अर्थी टर्म पण संपली, जगतजींना मंत्री केलं गेलं तर ते अध्यक्ष नवीन येईल असं मला वाटतं. असाही निर्णय होऊ शकतो की आने वाले 3 महीने में 3 बड़े राज्य में चुनाव है, झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्र. तो क्यों बदलना, 6 महीने जगतजी आप ही चलाओ, थोड़ा इनको सरकारी काम कम दो, असं विचारू शकतो. माहीत नाही. आमचं एक वैशिष्ट्य आहे की आमचं ज्या स्तरावर ठरतं त्याच्या बाहेर मुंगीलाही कळत नाही. मी तर चांगला 90 किलोवाला माणूस आहे.